पालक आणि मिक्स पिठाच्या खमंग अशा कुरकुरीत वड्यांची रेसिपी आज पाहणार आहे। तर त्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये आता 1 कप बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाव कप तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं। आता ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही बाजरीचं घ्या किंवा नाचणीचं घ्या। तर त्यामध्ये बारीक चिरून एक कांदा टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये लसूण आणि मिरची यांची पेस्ट टाकून घ्यायची। आता 1 कप बघा बारीक चिरून असा पालक टाकून घेतलेले आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची। ओवा घेऊन हातामध्ये चांगला क्रश करायचा आणि टाकून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे, पांढरे तीळ टाकलेले। आता पाव चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं, पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा धने पावडर टाकायचं आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आता हे सर्व चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं असं तेल टाकायचं। आता तेल बी टाकल्यानंतर बघा थोडंसं करून पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आता थोडं थोडं करून चांगला त्याचा डो तयार करून घ्यायचा। आता हाताला चिकटतंय, थोडंसं हाताला तेल लावून असा मिक्स करून 10 मिनटं झाकून ठेवायचं। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता हा आपला 15 मिनटं झालेली आहेत। बघा डो एकदम मस्त झालेला आहे, सॉफ्ट झाले। आता हा एक पोर्शन घ्यायचा आणि हातावर असा रोल तयार करून घ्यायचा। तोपर्यंत गॅसवर पातेलं ठेवायचं, त्यावर चाळण ठेवायची आणि हे रोल त्यामध्ये उकडायला ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं। आता 15 ते 20 मिनटं उकडायला मीडियम फ्लेमवर लागतात। मग आता उकड झाली की एका चाकूने बघायचं उकडले की नाही। मग मस्त अशी आपली उकड झाली की थंड करायला ठेवून द्यायचं। आता त्याच्यानंतर बघा हे एक एक करून 1 इंचाचे चाकूने आपण अशा वड्या पाडायच्या। आता वड्या अशा पाडा किंवा तिरक्या पाडा, पण मग वड्या एकदम मस्त अशा सहज कट होत आहेत। अशा पद्धतीने आपल्या सगळ्याच वड्या आपण कट करून घेतलेल्या आहेत। आता गॅसवर काय करायचं, पॅन ठेवून आता हे शॅलो फ्राय करायच्यात आपल्याला वड्या। तर आपण तुम्हाला डीप फ्राय करायच्या असल्यात तरी करू शकतात। आता शॅलो फ्राय सर्व वड्या आपल्या जेवढ्या मावतील तेवढ्या आपण टाकून घेतलेल्या आहेत। आता एका साईडनी छानपैकी तळल्या की दुसऱ्या साईडला उलटून घ्यायच्या। आता हे बघा ब्राऊन कलर येईपर्यंत छानपैकी तळलेले आहेत। तर दुसऱ्या साईडनी आपण मस्त। आता तुम्हाला ह्या वड्या कशा वाटतायत तर मला कमेंट्स करून सांगा। धन्यवाद। पालक आणि मिक्स पिठाच्या खमंग अशा कुरकुरीत